बघा पुढची बातमी। बनावट जात प्रमाणपत्र प्रकरणी भाजप नेता नवनीत राणा या दोषमुक्त आहेत। मात्र नवनीत राणा यांचे वडील हरभजन सिंग कुंडलेस यांना दिलासा मिळालेला नाहीये। वडिलांविरोधात आरोप निश्चितीसाठी 16 फेब्रुवारीला पुढील सुनावणी घेतली जाईल। बनावट जात प्रमाणपत्र मिळवून नवनीत राणा यांना निवडणूक लढवण्यास मदत केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे। बातमी आता मुख्यमंत्र्यांच्या सभेसंदर्भात आहे। नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज तोफ धडाडणार आहे। तर्री पोहासह नागपूरकरांसोबत फडणवीसांची मुलाखत असेल। भारत गणेशपुरे, स्पृहा जोशी फडणवीसांची मुलाखत घेणार आहेत। तर नागपूरमध्ये फडणवीसांच्या 2 जाहीर सभा देखील असतील। तर नागपूरमधलीच बातमी आहे। नागपूरमध्ये काल रात्री योगेश काळे यांच्यावरती हल्ला झालेला आहे। जुनी शुक्रवारी या परिसरामध्ये धारधार शस्त्रानं हल्ला केलाय। योगेश काळे प्रभाग क्रमांक 31 मध्ये अपक्ष उमेदवारांचा प्रचार करत होते आणि त्याच वेळेस त्यांच्यावर हल्ला झालेला आहे। मेयो रुग्णालयामध्ये योगेश काळे यांच्यावरती उपचार सुरू आहेत आणि पोलिसांकडून पुढील तपास केला जातोय। जाऊया छत्रपती संभाजीनगरमध्ये इम्तियाज जलील यांच्या गाडीवरील हल्ल्याप्रकरणी 50 जणांवर गुन्हा दाखल झालाय। काँग्रेसचे उमेदवार हबीब कुरेशी, कलीम कुरेशी यांच्यावरती गुन्हा दाखल झालाय। काल राडा झालेल्या बायजीपुरा भागात आज असदुद्दीन ओवेसी यांची पायी रॅली देखील निघणार असल्याचं कळतंय। तर भिवंडीमध्ये कोणार्क विकास आघाडीच्या महिला सभेत भाजप आमदारांचा राडा बघायला मिळाला। आमदार महेश चौगुले, माजी महापौर विलास पाटील यांच्या समर्थकांमध्ये हा राडा झालेला। माजी महापौर प्रतिभा पाटील यांच्या सभेत राडा झालाय। महेश चौगुले समर्थकांची सभेत घुसून महिलांना शिवीगाळ आणि त्यानंतर हा राडा झालेला आहे। प्रतिभा पाटील महिला समर्थकांची निजामपूर या पोलीस ठाण्यात तक्रार देखील आहे। आता आमचं भाषण चालू असताना त्या लोकांना यायची काही गरज नाही। त्यांची भाषणं चालू असतात, आम्हाला शिव्यागाळी करतात, आमचे आई वडील काढतात, आमचं घराणं काढतात। आम्ही जातो का तिथे त्या भाषणांमध्ये का तुम्ही आमच्यासाठी काय बोलतात? मग त्या भावेश पाटीलने आमच्या सभेमध्ये यायची काही गरज नव्हती आणि ते पण बाहेरची मुसलमान पोरं होती माहिती नाही। एवढी 10-12 पोरं तो तिथे घेऊन येऊन आमच्यावर दमदाटी करा। बातमी आता छत्रपती संभाजीनगरमधून आहे। महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती अंबादास दानवे यांनी पहाटे मॉर्निंग वॉक करत मतदारांसोबत संवाद साधलाय। तसेच 10 जानेवारीला मराठवाडा सांस्कृतिक मंडळ मैदान खडकेश्वर या ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या शिवगर्जना सभेचं निमंत्रण देखील दानवेंनी या मतदारांना दिलेलं आहे। शहरातील सिद्धार्थ उद्यानामध्ये ज्येष्ठ नागरिकांसोबत अंबादास दानवेंनी संवाद साधलाय। बातमी नाशिकच्या राजकारणातून आहे। नाशिकमध्ये मनपा निवडणुकीसाठी गिरीश महाजन आता नाशिकमध्ये स्थळ ठोकून आहेत। बंडखोरांना शांत करण्याचा गिरीश महाजनांचा प्रयत्न आहे। प्रत्येक उमेदवाराच्या वैयक्तिक गाठीभेटी घेणार असल्याचं कळतंय। नाशिकमध्ये भाजपचा 100+ नारा आहे।